सामन्याकडे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढतील। या दुसऱ्या गटातून कोणता संघ क्वालिफाय करेल, पहिल्या गटाचा आपण विचार केला तर I11 पनवेल क्रिकेट संघ, परंतु आता लढत आपण पाहायला गेलं तर मोरिया 11 कामोठे आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11 चुनाभट्टी असा सामना आपण मैदानावरती पाहणार आहोत। दोन्ही संघ हा सामना 3 षटकांचा होईल याची आपण नोंद घ्या। स्पर्धेदरम्यान आमचे शुभचिंतक सन्माननीय पिंट्या दादा भगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय। सर, आपणास विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न होऊयात। समालोचन कक्षातून आपले शब्दसुमन आणि शब्दफुलांनी स्वागत केले जाते। सलामीची जोडी मैदानात दाखल। नुकतीच चालू असणारी मान्सून ब्लास्ट क्रिकेट स्पर्धेत ज्यांनी रबल बॉल हंगामात सेंचुरी ठोकली, केतन मात्रे सर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी सज्ज, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सर योगेश पवार यांना। गोलंदाजच्या आक्रमणावरती पहिल्या सामन्यात ज्याने कमालीची चांगली गोलंदाजी केली, तिकट कडवा महाराज यांच्या माध्यमातून केला गेला असे गोलंदाजच्या आक्रमणावरती सज्ज झाले आहेत अर्जुन। जो संघ विजयी होईल तो पुढील फेरीत प्रवेश करेल, परंतु जो संघ पराजित होईल त्याला इथून पुढे संधी नसणार आहे। अर्थात डू ऑर डायचा सामना आहे, त्यामुळे या सामन्याचं महत्त्व समजून हा सामना खेळायचा आहे। तुम्हाला कोणत्याही संघाला इथून पुढे हारणं पसंत नाही आहे, परंतु जीतणं देखील तेवढंच महत्त्वाचं असेल। त्यामुळे हे युद्ध होणार आहे या मैदानावरती, हे द्वंद्व युद्ध आहे। दोन संघांमध्ये होऊ घातलेला हा संघर्ष आहे। सुरेख फटका आलाय, पॉईंट क्षेत्रात चेंडूने प्रवास केला, क्षेत्ररक्षकाला चकवा देखील दिलाय। हा चेंडू अडवण्याजोगा होता। ह्या धावा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कोणाकडून किती चुका झाल्या ह्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, कारण विजय आणि पराजयाचा ज्यावेळी आपण हिशोब करत असतो त्यावेळी आपल्याकडून मिसफिल्डमध्ये खर्च झालेल्या धावा ह्या त्यातील दुवा ठरत असतात। पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला गेला होता, क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडूने वळसा घेतलाय। 4 धावा बनल्यात पहिल्या चेंडूवरती। एक मोठा आघात करत सांघिक धावसंख्येचा श्री गणेश केला गेलाय। आखो टप्प्या चेंडू त्याच्यावरती शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला गेलाय आणि यावेळी केतन मात्रे सर बाद होत आहेत। पहिल्या चेंडूवर चौकार जोर आला, परंतु त्यानंतरच्या आखो टप्प्यावरील चेंडूवरती त्याला मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न होता। डिप स्क्वेअर क्षेत्रात चांगले क्षेत्ररक्षण, या झेलचं महत्त्व जाणलं गेलं। जर हा झेल सुटला असता तर मैदानावरती पाऊस तर येतोच आहे, परंतु धावांचा बरसणारा पाऊस देखील पाहायला मिळाला असता। परंतु इथून पुढे डावाला सावरण्याची जबाबदारी घेणारे फलंदाज देखील आहेत, अगदी खोलवर, अर्थात 7व्या 8व्या क्रमांकापर्यंत या चुनाभट्टी क्रिकेट संघाजवळ चांगला फलंदाजांचा भरणा आहे आणि गोलंदाजी तर वाखाणण्याजोगी आहेच यांची। स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज, चला लवकर या मैदानात। नो बॅटर मैदानात फलंदाज क्रमांक 3 मिस्टर अमित नाईक सर यावेळी मैदानात दाखल होत आहेत। आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड आणि शिवशंभो 11 कामोठे दोन्ही कर्णधार आपणास नाणेफेकीसाठी आपण ताबडतोब यायचं आहे। शिवशंभो 11 कामोठे आणि आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड। अमित नाईक पहिल्या सामन्यातील हिरो, त्यांच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली, एक विस्फोटकता पाहायला मिळाली, नजाकतद्वारे फटके पाहायला मिळाले। रबर बॉल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटके ज्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले ते अमित नाईक यावेळी स्ट्राईक एंडवरती। नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सर योगेश पवार यांना। सुरेख देखना आणि नजाकत, टायमिंग होतं, ताकदीचा वापर देखील केला गेलाय। चेंडूला भिरकावून दिलाय, डीप कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेचं अंतर पार करणारा हा फटका अमित नाईक आल्या एक आपली छाप सोडतोय। एक चांगला फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला। 6 धावांनी सांघिक धावफलक 10 धावा, 3 चेंडूंचा खेळ समाप्त, 1 गडी बाद 10 असं धावफलक। क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या डगआउटमध्ये अतिशय सन्नाटा पाहायला मिळतोय। यावेळी चांगला फटका आलाय, डीप स्क्वेअर क्षेत्रात चेंडूचा प्रवास झालाय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तक पे दस्तक, 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय, सिंधुदुर्ग चषक चौकार। चांगला फटका आलाय, कारण ज्यावेळी चेंडूवरती नजर ठेवली गेली, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा पॅडलाईनवरती येणारा चेंडू होता, त्याला परफेक्ट मिडल केले गेले, दिशा दाखवली गेली। स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक हा डीपमध्ये होता, त्याच्या अगदी समोर 4 ते 5 फूट अंतरावरती टप्पा पडला आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय। चौकार आलाय, चौकाराने सांघिक धावफलक 1 गडी बाद 14। यावेळी मात्र चांगला फटका
गोलंदाजाच्या दिशेने येणारा हा फटका होता. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. परतीची फेक होईल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट होईल, एक धाव बनेल. बऱ्याच प्रतीक्षेनंतर योगेश पवार सर स्ट्राईक एंडवरती आलेत. अर्थातच बहुधा या सामन्यातील हा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील. पहिल्या सामन्यात थोडंसं प्रेक्षकांना, आपल्या चाहत्या वर्गाला त्यांनी नाराज केलं आहे, परंतु आता केतनने नाराज केलं आहे. त्याची जागा भरून काढण्याची जबाबदारी सर योगेश पवार यांच्यामध्ये आहे. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट, त्याबरोबर रबर क्रिकेटवरती असणारी मजबूत पकड आणि त्यानंतर महाराष्ट्रभर झालेलं हे मोठं नाव. एक धाव कंप्लीट केली, सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकांचा सामना पहिल्या षटकात आपण पाहिला तर पहिल्या षटकात आतापर्यंत 16 धावा बनवल्या गेलेत. एक गडी बाद देखील झाले आहेत. केतन मात्र सर बाद झाले आहेत आणि आपण आता पाहिलं तर सलामीवीर योगेश पवार सर आणि त्यांच्या साथीने अमित नाईक मात्र चांगली फटकेबाजी करतायत. योगेश पवार सर यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायचे आहेत प्रेक्षकांना. अजून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, ती कुवत आहे, ती ताकद आहे आणि मनगटात असणारी ताकद तुम्हाला या मैदानावरती दाखवून द्यावी लागेल, आजमावावी लागेल. नवीन गोलंदाज अंबादास यावेळी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. आडव्या हाताने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू हाताळायचा होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. शेवटी प्रयत्न राहतोय. अर्थातच अवांतरचा इशारा सरांकडून आलाय, पंचांकडून आलाय. सांघिक धावफलक एका धावेने पुढे सरकेल. सांघिक धावफलक 17 धावा. यावेळी मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला येणारा हा चेंडू होता. फलंदाजाला बीट करण्यासाठी थोडी फिरकी या ठिकाणी मैदानावरती मर्यादित फिरकी आहे आणि त्या फिरकीचा वापर केला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय अंबादास यांना. निर्धाव चेंडू देखील आलाय. सांघिक धावफलक आता मात्र स्थिरावलं 17 वरती. यावेळी थोडासा मिस्टेक, टप्पा पडल्यानंतर बॅटवरती आलाय, त्याला मात्र दिशा दाखवण्याचं काम केलं गेलं आहे. वाडीश लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल कंप्लीट. एका धावेने सांघिक धावफलक 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. अर्थातच अंबादास पहिला चेंडू जरूर अवांतर आला, त्यानंतरचे 2 चेंडू हे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारे त्यांच्याकडून हाताळले गेलेत. मोरिया 11 कामोठे क्रिकेट संघ हा देखील संघ कमी समजून चालणार नाही आहे. याच्यामध्ये देखील फलंदाजी आहे. यावेळी मात्र अंबादासने कमाल केली आहे. कमाल, धमाल, बेमिसाल ही खासियत आहे अंबादास यांची. कधी आतल्या दिशेने येणारे चेंडू हाताळले जातात, कधी बाहेरच्या दिशेने. यावेळी मात्र ब्रह्मास्त्र काढलं गेलं आणि या ब्रह्मास्त्राचा मारा अशा प्रकारे केला गेला की अमित नाईक यांच्याजवळ प्रत्युत्तर नव्हतं, माघारी परतावं लागलाय. ट्रिपल एचा वेध घेणारा चेंडू हाताळला गेला अंबादास यांच्याकडून. बॅटर बाद होतोय. अर्थात दुसरा धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला, अन्वी 11 चुनाभट्टी क्रिकेट संघाला बसतोय. सांघिक धावफलक 2 गडी बाद 18 धावा. नवीन फलंदाज मैदानात सूरज पाटील. सूरजने देखील पहिल्या सामन्यात अगदी प्रभावित केले प्रेक्षकांना. त्यांच्या बॅटमधून देखील चांगले फटके पाहायला मिळाले, परंतु मैदानात योगेश पवार सरांची फलंदाजी प्रेक्षकांना पाहायची आहे. सूरज पाटीलची पाहिली, अमित नाईकची पाहिली, केतन मात्रे सरांचे षटकार पाहिले. रिव्हर्स स्वीपचा एक देखणा, लांब लचक मोठा फटका पहिल्या सामन्यात पाहायला मिळाला. परंतु यावेळी योगेश पवार सरांना पुन्हा एकदा मैदानावरती स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. तुम्ही यापूर्वी तुमची नावं खूप मोठी केलात, परंतु कोणताही जरी फलंदाज असला तरी त्याला नवीन सामन्यात शून्यातून सुरुवात करावी लागते. यावेळी बॅटचे कट घेत पॉईंटमध्ये चेंडूचा प्रवास झाला आहे. भगत सर येत आहे चेंडूवरती. सिंगल कंप्लीट. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होईल. सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावरती. चांगलं किफायतशीर षटक आतापर्यंत तरी अंबादास यांनी हाताळलं आहे. पाहायला गेलं तर पहिला चेंडू अवांतर जरूर आला, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडू जर पाहायला गेलं 3 धावा फक्त खर्च केल्या आहेत. अमित नाईक सारख्या बॅटरला बाद केलं गेलं आहे. म्हणजे संघासाठी ही मात्र जमेची बाजू आहे गोलंदाज अंबादास यांची. यावेळी मात्र यस, काय इशारा येईल? डेड बॉल. हा चेंडू मृत चेंडू होता. हा चेंडू पुन्हा फेकण्यासाठी सज्ज होतील, फेकण्यासाठी सज्ज होतील गोलंदाज अंबादास. सांघिक धावफलक आपण पाहतोय 19 धावांवरती स्थिरावलाय.
4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि पूर्ण इनिंगचा जर आपण पहिल्या डावाचा विचार करायला गेलं तर अजून 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये आतापर्यंत 19 धावा म्हणजे रोख लावला गेला आहे. धावसंख्येला पहिल्या षटकाच्या तुलनेत विचार केला, पहिल्या षटकात 16 धावा बनल्या होत्या, परंतु या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत अवघ्या 3 धावा खर्च करतायत अंबादास, परंतु अजून 2 चेंडूंचा खेळ हा बाकी आहे. मोठा फटका, या फटक्यासाठी जे ओळखले जातात त्यांनी आता दाखवून दिलाय मनगटात असणारी ताकद आता मैदानावरती दिसू लागली आहे. योगेश पवार सर यांच्या बॅटमधून एक मोठा आघात केला गेलाय. सांघिक धावफलक पाव शतकावरती जाऊन पोहोचलाय. 25 धावा धावफलकावरती. ज्या अंबादासला स्तुती सुमनं वाहिली जात होती ती कुठेतरी कोमेजतील का येणाऱ्या चेंडूंवरती, परंतु 5व्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय. अजून या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु अंबादासने देखील पहिल्या 4 चेंडूंवरती किफायतशीर गोलंदाजी केली आहे, प्रभावित केलं आहे प्रेक्षकांना. कारण महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या नावासमोर गोलंदाजी करणं हे आव्हान म्हणावं लागेल आणि ते आव्हान देखील अंबादास यांनी लिलया पेललं आहे. त्यावेळी मोठा फटका, समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय, चेंडू फरार झालाय. 6 धावांसाठी आलाय सिंधुदुर्ग चषक षटकार. 6 धावांनी सांघिक धावफलक 31 धावा धावफलकावरती. जी बॅट पहिल्या षटकापासून कुठेतरी क्षमवली गेली होती, शांत केली गेली होती, बहुधा ही वादळापूर्वीची शांतता असावी. 2 चेंडू 2 मोठे आघात योगेश पवार सर यांच्या बॅटमधून. सांघिक धावफलक 31 धावा. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा, त्यानंतरच्या षटकात 15 धावा आल्यात. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानावरती. आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड आणि शिवशंभो 11 कामोठे दोन्ही कर्णधार आपणास नाणेफेकीच्या दृष्टीने पुकार केला जातोय. आपण ताबडतोब या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड आणि शिवशंभो 11 कामोठे. अमोल नरहरी गोलंदाजच्या आक्रमणावरती. षटक क्रमांक 3 आहे. अर्थातच शेवटचे 6 चेंडू आहेत. खोदून काढण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली जाईल. एक धाव घेऊन स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल योगेश पवार सर यांचा, कारण योगेश पवार सर यांना आता मैदानावरती चेंडू हा फुटबॉलप्रमाणे दिसू लागलाय. चेंडूवरती असणारी नजर यावेळी मात्र प्रेक्षकांना जे फटके हवे होते ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारा हा सामना आहे. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा होऊ शकतो, कारण एका बाजूने पाहिलं तर मोरिया 11 कामोठे क्रिकेट संघ देखील तेवढ्याच ताकदीचा हा संघ देखील तुल्यबळ आहे. अनेक मैदानं या संघाने देखील गाजवली आहेत, अनेक चषकांवरती आपलं नाव कोरले आहेत. असा खेळाडूंचा भरणा असणारा कामोठे क्रिकेट संघ यावेळी मात्र चुनाभट्टी क्रिकेट संघाच्या विरोधात क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय. 2 चेंडू 2 मोठे फटके आणि यावेळी मात्र 3ऱ्या चेंडूवर देखील डायरेक्ट चेंडू 4थ्या फ्लोअरवरती गेलाय. 6 धावांवरती शिक्कामोर्तब केले गेलाय. सलग 3 चेंडू 3 मोठे आघात केले गेले आहेत सर योगेश पवार यांच्या बॅटमधून. बहुधा केतन म्हात्रे सर आणि योगेश पवार सर यांनी ठरवलं असेल एक मॅचमध्ये तू खेळायचं, एक मॅचमध्ये मी खेळणार आहे, असा इरादा मैदानात पाहायला मिळतोय. कारण पहिल्या सामन्यात पाहिलं तर योगेश पवार सर स्वस्तात बाद झाले, त्यानंतर यावेळी केतन मात्र स्वस्तात बाद झाले, परंतु त्यानंतर डावाला सावरण्याची जबाबदारी देखील घेतली. अनुभव काय असतो ते मात्र मैदानात पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये संयम पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर संयमातून कसं उभं राहता येतं ते दाखवून दिलंय योगेश पवार सर यांनी. सांघिक धावफलक आतापर्यंत पाहायला गेलं तर 38 धावा धावफलकावरती. स्पर्धेचा उच्चांक गाठणारा धावफलक देखील या चुनाभट्टी क्रिकेट संघाने बनवला होता, परंतु यावेळी देखील 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे आपल्याला कमीत कमी धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखायचं आहे असा इरादा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोरिया 11 कामोठे क्रिकेट संघाचा पाहायला मिळत होता. कारण पहिल्या डावात तुम्ही जेवढ्या कमीत कमी धावांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखाल त्याचा फायदा तुम्हाला धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावामध्ये होणार आहे. चेंडू डॉट आलाय, कोणतीही धाव नाही या चेंडूवरती, निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 चेंडू 7 धावा, पूर्वार्धात 7 धावा खर्च केल्या गेल्या.
तीन चेंडूंचा खेळ समाप्त. अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावाची पहिल्या इनिंगची सांगता करणारे हे 3 चेंडू असतील. गोलंदाज आहे अमोल नरहरी. स्ट्रायकेटवरती बॅटर योगेश पवार सर. त्यावेळी मोठा फटका, लांब लचक षटकार आलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क आलाय. मोठा ब्लास्ट करणारा, मोठा धमाका करणारा हा फटका आहे आणि या फटक्याने सांघिक धावफलक देखील 44 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. शेवटच्या चेंडू गोलंदाजावरती हल्ला पाहायला मिळेल आणि तो देखील मिळतोय, कारण स्लॉकचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या फलंदाजांचा असतो आणि ते किंबहुना सत्यात उतरताना देखील आपण पाहतो या मैदानात. 44 धावा, अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला सामना थोडा फास्ट घेऊया मित्रांनो. स्ट्रायकेटवरती आपण फलंदाज पाहतो योगेश पवार सर यांना, ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 4 मोठे फटके, गगनचुंबी षटकार पाहायला मिळाले आहेत. दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाज आपण पाहतोय अमोल नरहरी. त्यावेळी देखील मोठा फटका, चेंडू यावेळी लॉंगॉनच्या डोक्यावरून फरार झालाय. प्रेक्षक बनताय क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक बनले आहेत प्रेक्षक. अजून एक मोठा फटका, या मोठ्या फटक्याने सांघिक धावफलक पुन्हा एकदा परावर्तित होईल. सांघिक धावफलक अर्धशतक फलकावरती लागते. 50 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. अमित नाईक, केतन मात्रे सर स्वस्तात बाद झाले, परंतु त्यानंतर डावाला सावरण्याची जबाबदारी योगेश पवार सर यांनी आपल्या खांद्यावरती घेतली आणि ती लीलया पार देखील पाडली. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर किती धावा घेतले जाईल, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. यावेळी मात्र आखू टप्प्या चेंडू, त्याच्यावरती शॉटम्पूल, वंडरपूल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, मोठा आगाज केला गेलाय. आलाय अजून एक सिंधुदुर्ग चषक षटकार. 56 धावा धावफलकावरती. विजयासाठी 18 चेंडू आणि 57 धावांची असेल गरज. आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड आणि शिवशंभो 11 कामोठे दोन्ही संघ कर्णधार. दुसऱ्या डावातील सर गणेश यादव यांच्याकडून योगेश पवार सर यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. हा सामना झाल्यानंतर सर आपण कलेक्ट करायचा आहे. आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड आणि शिवशंभो 11 कामोठे दोन्ही कर्णधार. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू फेकण्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. विजयासाठी 18 चेंडू 57 धावांची गरज आहे. 18 चेंडू 57 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, धावा रोखल्या जातील की धावा ठोकल्या जातील, सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारा आवाज असेल आमचे साथी सहयोगी समालोचक सर रोशन पाताडे. एकोणीस धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र आता धावसंख्या पुढे घेऊन जावी लागणार आहे. 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये 57 धावा असं मात्र समीकरण समोर ठेवलं गेलं. पुन्हा एकदा अनिमी 11 चुनापट्टी संघाकडून एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. एक फायटिंग स्कोर आहे. बघूया काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण पुढील फेरीमध्ये क्वालिफाय करणार, कोणाचा आजचा जो प्रवास आहे या स्पर्धेतला तो इथेच थांबणार. आपण ऐकत आहात, पाहत आहात, अनुभवत आहात हार्दिक स्पोर्ट्स आयोजित सिंधुदुर्ग चषक 2025 चा पहिला दिवस आणि मॅच नंबर 6 मैदानाच्या आतमध्ये. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही आता बोलवत आहोत आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड आणि त्यांच्या विरोधात शिवशंभो 11 कामोठे. दोन्ही संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र केला जाणार आहे. आई भैराई देवी मैत्री पॅकर्स मोंड विरुद्ध शिवशंभो 11 कामोठे या दोन संघांमध्ये.
मी सन्माननीय पिंट्यादादा भगत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक पूर्ण करून घ्यायची आहे. बॅटिंग टीम विनंती आहे, आपण लवकरात लवकर फलंदाज पाठवून द्या. अधिक वेळ घेऊ नका. आपण या पुढील सामना असणार आहे तो आई भैराई मैत्री पॅकर्स मोंड आणि त्यांच्या विरोधात शिवशंभू 11 कामोठे. आणि मग नॉकआउट फेरीतला शेवटचा सामना असेल तो चॅम्प 11 पनवेल विरुद्ध फायटर 11 अँटॉफिल. सत्तावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मात्र मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर जोडीमधून मात्र फलंदाजीसाठी आणि या 57 धावांच्या पाठलागासाठी कोण दाखल होत आहे मोरिया 11 कामोठे या संघाच्या वतीने हे पाहूया. शिवशंभू 11 कामोठे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपला निर्णय मात्र त्वरित कळवण्याची विनंती असेल. 57 धावांचं टार्गेट आहे. 57 टू विन. 18 चेंडू आणि 57 धावा. 19 धावांच्या रिक्वायर्ड रन रेटची गरज आहे प्रति ओव्हर. पुढील मॅचचा नाणेफेकीचं कौलही पार पडलेला आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. आणि मैदानावरती मात्र व्यासपीठावर नुकतंच शुभागमन झालंय. ते आमचे हितचिंतक, आमचे सल्लागार, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री रविदादा कडू यांचं हार्दिक स्पोर्ट्सच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्याला विराजमान होण्याची विनंती असेल. रविदादा कडू यांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आयोजकांच्या वतीने आम्ही आज व्यासपीठावरती करत आहोत. आपल्या अमूल्य वेळेतील वेळ काढून आज आपण दादा इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक हार्दिक आभार. पंकज गाडगे स्ट्राईक वरती आहे. पंचांचा हिरवा कंदील मात्र त्या ठिकाणी दाखवला जातो. प्रसन्न पाटील त्या ठिकाणी मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज. पीपीचा पहिला बॉल, पहिला चेंडू पुल करायचा प्रयत्न तिकडे केला गेला पंकज कडून. पंकज घाडगे इन ऍक्शन. डीप मध्ये मात्र बॉलवर क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेग मध्ये. 57 धावा छोटी गोष्ट नाही आहे. एक फायटिंग स्कोर आहे, एक मोठं लक्ष आहे असंच म्हणावं लागेल, कारण ही मॅच जी आहे ती 3 ओव्हरची आहे. या वेळेला मात्र शरीरासाबित घेणारा बॉल पाहायला मिळतोय. केतन मात्र थ्रो कुठे करेल. या वेळेला बॅकअप साठी कोणी नव्हतं, कलेक्शनला कोण नव्हतं आणि दुसरी धाव तिथे मात्र घेतली जाईल. ओव्हरथ्रो झाला. ओव्हरथ्रोमुळे मात्र आणखीन एखादी धाव घेण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. मी सन्माननीय पिंटेदादा भगत यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला एक यथोचित सन्मान आमच्या आयोजन समितीच्या वतीने केला जाणार आहे. या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, स्वतः मात्र फॉलो थ्रू मध्ये आणि प्रसन्न पाटील कडून मात्र चुकी झाली आहे. आउट व्हायची वेळ आली होती कोणावर बघा, वेळ आली होती पण काळ आला नव्हता तो फलंदाजाचा. आणि पंकज गाडगेला मात्र आता रनआउट होऊन माघारी परतावं लागतंय.
रमेश त्या ठिकाणी मात्र स्ट्राईकवर होते. रमेशला मात्र नशिबाने साथ दिली तिकडे असं बघायला गेलं तर. आणि दुसऱ्या बाजूने मात्र पंकज घाडगे मात्र थोडासा कम नशिबी ठरला. दरम्यान पिंट्यादादा भगत यांचा एक यथोचित सन्मान आज व्यासपीठावरती केला जातोय. हार्दिक स्पोर्ट्सच्या वतीने आपलं खूप खूप आभार. प्रसन्ना पाटील यावेळेला रमेशसाठी मात्र स्विच हिटचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. बॉल आणि बॅटमध्ये कोणतेही कनेक्शन नाहीये. प्रसन्न पाटील एक कसलेला गोलंदाज. डावखुऱ्यात त्याच्या गोलंदाजांचं मात्र नेहमीच एक वर्चस्व राहिलं, एक नेतृत्व राहिलंय महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये. बरेच फिरकीचे जादूगार आपण पाहतो सध्याच्या घडीला, परंतु एक चर्चेतलं नाव राहिलं आपल्या फिरकीच्या गोलंदाजीमुळे. मॅन फ्रॉम डीएन नगर अंधेरी, फिरकीचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं असा अनिकेत सानप. सध्याच्या घडीला मात्र तसाच एक डावखुरी हाताचा कसलेला गोलंदाज प्रसन्न पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा आणखीन एक अस्त्र त्याच्याकडे आहे. पाहूया कशानं मात्र सुरुवात केली जाते. पहिल्या षटकातून किती हवा येत आहेत. ओव्हरपिच चेंडू हा मनगट्टी फटका तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सॅम्युअलच्या माध्यमातून मगाशी जो कव्हर्सला खेळला गेलेला षटकार अजूनही आमच्या नजरेसमोर आहे. क्लासिकल अंदाज तिकडे त्याच्या बॅटिंगचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या पद्धतीची त्याची बॅटिंगची स्टान्स आहे असं वाटतं लेदर बॉल क्रिकेट एक खेळत असावे बऱ्यापैकी. टेनिस बॉल, रबर बॉल खेळणारे जे खेळाडू आहेत हे जास्त करून आपण जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट जास्त प्रमाणात खेळतात. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमुळे नजर जी आहे ती तीक्ष्ण होते. आपल्या सर्व फलंदाजांना एक चांगलं सहकार्य मिळतं. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आयसाईट जी आहे ती खूप चांगली घडते. पहिल्या ओव्हरचा खेळ दरम्यान संपलेला आपण पाहिला आणि पहिल्या ओव्हर दरम्यान मात्र फक्त 5 धावा आल्या आहेत. 57 बनवायचे आहेत. अजूनही 26च्या सरासरीने आता बॅटिंग करायची आहे. 2 ओव्हर आणि जिंकण्यासाठी मात्र 52ची गरज. मयूर वाघमारे यावेळेला त्याच्या पहिल्या बॉलला बॅटची एज घेतोय बॉल आणि चालतो थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. एकेरी दावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. सॅम्युअल्स एका बाजूला आपण जर पाहिलं तर रमेश. झी क्रिक वरती आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा पाहू शकता. आणि यावेळेला समोर 1 मोर रमेशच्या बॅट मधून सीधी बॅट, नो बकवास, 6 धावा, षटकार. एक क्लासिकल स्ट्रोक, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह आणि बॉल सरळ मात्र लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. आता हात खोलणं गरजेचं आहे, त्याशिवाय काहीही पर्याय नाही या फलंदाजांकडे, कारण लक्ष मोठं आहे. 2 ओव्हरमध्ये 52ची गरज होती. पहिलाच बॉल तिथे मात्र षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट करतोय. होय, मी सुद्धा ही मॅच जिंकायला आलोय, परंतु मयूर वाघमारे सारखा गोलंदाज इतक्या सहजासहजी संधी देणारा नाहीये. अगदी महाराष्ट्राच्या, मुंबईच्या आणि इतर आजूबाजूच्या तालुक्यातल्या आपण जर पाहिलं तर कानाकोपऱ्यातून आलेले हे सर्व खेळाडू आपल्याला दिसतील. कोणी कोकणातून आले, कोणी पेनवरून आले, कोणी रायगडवरून आले. हाफ ट्रॅकर होता यावेळेला. रमेशच्या बॅटमधून मात्र निघालेला फटका कितपत लांबी गाठेल पाहूया. आणि इथे मात्र आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक येतोय. लाल भडक, शॉर्ट कडक. आणखीन 6 धावा येत आहेत. अशाच बॅटिंगची गरज आहे आता मॅच जिंकायची असेल तर. मोरिया 11 कामोठे टीमला टार्गेट मोठं. पहिल्या ओव्हरमधून फक्त 5. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न, कट करायचा प्रयत्न, परंतु बॉल मात्र बॅटची कडा घेत यष्टीरक्षक केतन मात्रेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण मात्र चालू असलेलं आपण बघतोय मैदानाच्या आत. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज, कधी बॅट तर कधी बॉल, कधी चौकार षटकार तर कधी निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बॅट भिरकावली जरूर. स्विंग अँड मिस झाला होता बॉल. यष्टीरक्षक मात्र तिकडे बॉल अडवू शकले नाहीत. केतन मात्रे बाईच्या स्वरूपातली एक धाव शेवटच्या बॉलवरती येते आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. एकंदरीत हाही सामना कुठेतरी मात्र अन्वी 11 चुनाबट्टीच्या बाजूने झुकताना आपल्याला दिसतोय. स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर 19 धावा फक्त स्कोरबोर्ड वरती आहेत. अजूनही 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये.
जिथे एका ओव्हरमध्ये 19 बनवायच्या होत्या तिथे 2 ओव्हरमध्ये 19 बनवू शकले. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यावर मात्र बनवायचे आहेत त्या 38 धावा. एकतर स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस आणि 6 बॉलवर 6 षटकार जरी ठोकले गेले तरी सुद्धा मात्र फक्त 36 बनतील. ओम आहे, ओम भोईर यू आर टॅलेंटेड गोलंदाज आहे. पहिला बॉल मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आम्हाला कळवला जातोय. सुबोधजी गोवारी आणि सचिनजी पाटील गेले संपूर्ण दिवसभरात आपण त्यांना पंचांच्या भूमिकेत पाहतोय. 2 दिवस पंचांच्या भूमिकेत ते आपल्याला दिसणार आहेत आणि इथे मात्र पुन्हा एकदा अतिरिक्त धाबेची घोषणा आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग मात्र तिकडे ओम भोईरला दिली जाईल. पहिला बाउन्सर तिकडे मात्र त्याच्याकडून हाताळला गेला अगदी फलंदाजाच्या अगदी डोक्याच्या वरून सुपर सेबी उपर असा मात्र हाताळलेला बॉल आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र एक चांगली लाईन आणि लेंथ त्याला सापडली आहे. अचूक टप्प्यावरती मात्र हाताळला गेलेला हा चेंडू मात्र पाहायला मिळेल तो ओम भोईर याचा गुड लेंथ वरती स्पॉट केला होता. ऑफस्टम्पच्या थोडीशी बाहेरची लाईन हाताळली होती आणि हलकसं वळण चेंडूला दिलं गेलं होतं. टप्पा पडल्यानंतर मात्र रस्ता बदलत बॉल जातोय सरळ यष्टीरक्षक केतन म्हात्रे यांच्या हातामध्ये. यावेळेला यॉर्कर करायचा प्रयत्न मात्र फुलटॉस बनला आणि कव्हरच्या डोक्यावरून प्रसन्न पाटीलच्या मस्तकवर दस्तक देत हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. परंतु आता येता येता थोडासा उशीर झालाय असंच म्हणावं लागेल कारण चेंडू फक्त मला वाटतं शिल्लक राहिलेत या संपूर्ण इनिंग मधले ते 4 आणि धावसंख्या धावफलकावरती सध्या जर पाहिली आपण तर फक्त आणि फक्त धावफलकावरती 27 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावांची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत रमेश कडून. आणखीन एका बॉलला पाठवलं फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. आता 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये मात्र 24 धावांची आवश्यकता असेल. केतन म्हात्रे मात्र तिकडे थोडंसं कानमंत्र देतोय, आपला अनुभव त्याच्याशी शेअर करतोय कारण ओम भोईर एक युवा खेळाडू आहे आणि त्याला पॉलिश करायचा प्रयत्न तिकडे केतनने केला. असे बरेच खेळाडू आहेत महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. सध्याच्या घडीला त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली आहे आणि अशा मोठमोठ्या खेळाडूंचं मार्गदर्शन त्यांना मिळणं मात्र गरजेचं आहे. त्यांना पॉलिश करणं खूप गरजेचं आहे. आणि या वेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक येतोय. ओम भोईर स्वतः बॉल खाली आलाय आणि अगदी उराशी बाळगलं या बॉलला. घट्ट मिठी मारली या चेंडूला आणि फलंदाजाची मात्र शिटी वाजली आहे. माघारी परतावं लागेल ते रमेशला. औपचारिकतापूर्ण ही मॅच आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅच मध्ये आणि अन्वी 11 चुनाभट्टी नेक्स्ट राऊंड मध्ये जाईल. तत्पूर्वी शिवशंभो 11 कामोठे आपलं डिसिजन सांगायचंय. चर्चा होते या संपूर्ण सिंधुदुर्ग चषकाची. मुंबईत चर्चा आहे, नवी मुंबईत चर्चा आहे, कोकणामध्ये चर्चा आहे, रायगडमध्ये चर्चा आहे कारण सगळीकडून खेळाडू आलेत. या वेळेला बघा वेगळ्या धाटणीचा फटका सजवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. शरीरावर जाऊन चेंडू आदळतोय. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल आणि एका चेंडूमध्ये मात्र 23 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे मला वाटतं कामोट्यातून बॉल खांदेश्वर स्टेशनला जरी मारला ना तरी तितके रन मिळणार नाहीत तुम्हाला. या वेळेला बॅटची घेतली आहे कडा आणि शेवटच्या चेंडूवर फलंदाजाला शिकवलाय धडा. विकेटचं होईल पतन आणि अशा पद्धतीने अन्वी 11 चुनाभट्टी नेक्स्ट राऊंड मध्ये विजेता ठरली. पुन्हा एकदा